राखा आणि त्रिशा तुमचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. सो तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही आपल्या आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेलच की आम्ही गेलेलो शॉपिंगला. आणि शॉपिंगला गेलेलो तेव्हा काय मी दाखवलं नाही की काय शॉपिंग करतो काय नाही, ते फक्त थोडंसंच मधल्या मध्ये दाखवलं. सो आम्ही आज शॉपिंग करून काय काय खरेदी केली तेच तुम्हाला दाखवतो. सो चला आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले तर आम्ही घेतलेला आहे हा मोठासा डब्बा. कितना बड़ा है ये डब्बा, बाद में दिखा. डब्याच्या झाकणवरूनच तुम्हाला समजलं असेलच किती मोठा आहे तो. सगळ्यात पहिले सुरुवात हा आहे पहिला म्हणजे बिस्किट. तुझ्याला माझी इच्छा आहे कमी येते ना, हा बिस्किट दुधात बाहेरची सवय लावी म्हणून घेतलं बिस्किट. आणि आम्ही घेतलेलं आहे दुधाचे पॅकेट्स आहेत भरपूर, ते आता मी साईडला टाकतो. काउंट कर, उभे ठेव ना. 3 आणि हे 5. तो तुषाची आता स्टार्ट होणार आहे स्कूल. तू इकडे तो तुषाची स्टार्ट होणार आहे स्कूल. सो त्याच्याकडे कवर पण घेतलेला आहे. आणि हे मी घेतलेली आहे नवीन कुंडी आणि हे डिश, काहीतरी नवीन प्लांट. मी आहे ग्रोसरीचं सामान जास्त भरलेलं आहे, म्हणजे मला घरातलं सामान पाहिजे होतं ते. तो आहे खोबरा, हा आहे नाचणीचं पीठ, हा आहे. आणि त्रिशाने ना असे इरेजर्स घेतलेत. हे तर फोनवाले आहेत असे. अजून पण घेतलं, हे घेतलेलं आहे दिवाळीसाठी तेल, देवाचे असे. त्याच्याकडे माझा वेगळा तेल असतो. आणि हा भेल. टिशू पण इकडे एक एक सामान काढते, दाखवते की नाही का माहिती नाही आहे. हा हे पण ट्युशन बोलली ना अजून इरेजर हो नाही, अजून त्या बॅगेतून यायचं तर जागा तर झाली पाहिजे ना. आणि घेतलेली आहे म्हणजे पाण्याची बॉटल. आणि हे ट्युशने काय घेऊ, ट्युशने युनिक वस्तू आणल्या डीमार्ट मधून थर्मास उठून घेऊन आली. आणि हा आहे डब्बा, तो एवढा मोठा आहे. आणि मी हा कशासाठी घेतलेला आहे ते तुम्हाला समजेलच. आणि मी याच्यात काय ठेवणार आहे हे पण मी तुम्हाला सांगेन. जेव्हा याच्यात ठेवीन ना तेव्हा नक्की सांगेन याच्यात काय ठेवणार आहे. आता बघ झाला इकडच्या साईड सामान ठेवलं तर ही बॅग कशी घेऊ. ऐकतच नाही. मस्त आम्ही आज काहीतरी शॉपिंग केलं. आम्ही शूज वगैरे शॉपिंग केलं तिथे. आणि मी घेतलेली आहे साखर, बदाम, बेसन, हा एक अजून एक साबण, काजू, मैदा, हे साबण. किती साबण घेतले बघा. हा आहे रवा. याच्यातून काढ ना तू. अजून हा आहे हँड वॉश. कपड्यांचं साबण मी भरपूर घेतलेलं आहे, भरपूर. तो पण एक ब्रश. आणि हे घेतलंय मी ऑरिगॅनो, ब्लॅक पेपर, गरम मसाला आणि मेडिमिक्स, सॉल्ट, आहे मीठ. आणि मी फॉक 2 घेतलेले. हा एक आहे. अजून ती पण कॅरी बॅग रिकामी करायची आहे. टिश्यू. आपण आता इथून सामान दाखवूया कशाचं. आणि म्हणजे माझ्या इथं जास्त सामान दिसलं पाहिजे यासाठी चालेल. तो आता हे दाखव तू काय घेतलंस. घेतलाय डब्बा. हे बघा, हे असं थांब ना मी
हे बघ ओपन करायचंय आणि याच्या आतमध्ये हे असं डब्बा आणि हा पूर्ण असं काय पिशवीला आणि डॅडीला आमचे जे दिसेल ते पाहिजे मी घेतलेला आहे अजून एक हा अगरबत्तीचा एक थंडा अजून मी आहे ना हे पण डब्बे घेतलेले मस्त ऑफर लागलेली की 100ला 5 तुम्ही घेतलेले आहेत एकात एक असे 5 डब्बे आहेत हे पण घेतलं काय नाही काय बरं ठेवायला होईल जे पिशव्या आहे ना माझे बहुतेक क्लिप्स आहे ती पिशव्याने तोडले हा आहे ज्वारीचं पीठ आहे माझ्याकडे हनी ही माझी लिप्टन ग्रीन टी आणि हे घेतलेले आहेत मी मिक्स सीड्स सर्व पोहे अहो एक चॉकलेट्स वगैरे एवढे कोणी घेतले ट्युशन चॉकलेट्स बघा किती घेतले यावी पण अलाउ केला आणि लगेच अलाउ करतात चॉकलेट्स वगैरे घ्यायला हे बघा हा एक बिस्किट लोणचा बायदा दाखवतो हे हा खाऊ पण घेतलेला बिस्किट हे मी मिक्स डाळ घेतलेली आहे पुन्हा सगळं मिक्स डाळी आहे अजून एक खोबरा मी 2 किलोचं खोबरा घेतला आणि एक बासमती तांदूळ ही आहे मूग डाळ कम्फर्ट हा परत हे पण घेतलेलं आहे रेड चिली फ्लेक्स आणि याच्यात आहे तो सर्व साबण मी कपड्यांचं यूज करते तो साबण आहे बाकीचा अजून आहे त्याचे पिंडर आहे तर तुम्ही बघू शकता की माझी ग्रोसरी शॉपिंग किती आहे ते तर तुम्ही बघू शकता की माझी किती सारी शॉपिंग झाली भरपूरच मी ग्रोसरीचं सामान भरलेलं आहे म्हणजे पूर्णच हे बघा तो आता हे सगळं पहिले अरेंज पण करते आणि साबण बघा किती झाले पिशवीचा पूर्ण डब्बा भरून गेलाय साबणने उचलता तरी येत तुला लावायचं हे बघा भरपूर सारं सामान झालं तुम्ही आता ठेवते आणि आम्ही दुसरं काही शॉपिंग केले ते पण पहिले हे सगळं क्लीन करते सो तुम्ही बघू शकता आम्ही पूर्ण सर्व सामान ठेवलेलं आहे कुठंच काय सामान दिसत इकडे इकडे दाखवा काय सामान नाहीये सर्व ठेवलं आणि आता वाजले तर रात्रीचे 11 वाजले तर 11 वाजले तरी पण मला सगळं काम आटपलेलं आहे म्हणजे घरातले काम सो आता मी दाखवते की आम्ही कपड्यांची पण शॉपिंग काय काय केली ते सो सगळ्यात पहिले मी घेतलेली आहे विशाला येलो कलरची फ्रॉक मस्त वाटते काहीतरी वेगळे आणि जरा मस्त वाटली मला पण आवडली यांना पण आवडली म्हणून मी दाखवताना एका साईडला आहे ना पटकन अशी गळी पण घालून पटकन नॅपटॉप मध्ये राहतात आणि मग आम्ही घेतलेले आहेत विशाला शॉर्ट्स ही एक आहे आणि ही एक आहे याच्यावर सगळे फ्रूट्स आहेत आणि याच्यावर फ्लावर्स आहेत व्हाईटवाले ह्या 2 शॉर्ट्स घेतल्या आहेत आणि मला घेतल्या आहेत या टी शर्ट्स प्लेन आहे टी शर्ट ह्या एक कलर घेतला पिंक आणि अजून घेतलेला आहे हा एक कलर सेम आहे प्लेनच आहे दोन्ही काही डिझाईन वगैरे नाही आहे सो मला ह्या 2 टी शर्ट घेतल्यात मला घेतलेला आहे हा कुर्ता कसा वाटते मला तर पर्सनली खूप जास्त आवडला यांना पण खूप आवडलं कपड्याचं मटेरियल आहे ना खूप मस्त आहे म्हणजे एकदम असं सॉफ्ट आणि टी शर्टचा पण सेम आहे आणि मी आता पहिले एक्सेल साईजवरून मीडियम एल वरून मीडियमवर आता स्मॉलवर आले मला आता स्मॉलचे कपडे होतात तुम्ही बघू शकता सो हा एक कुर्ता आणि त्याच्यानंतर आहे माझा हा एक ड्रेस मी हा एक ड्रेस पण घेतलेला आहे हे पण साईज स्मॉलच आहे आणि सगळे कपडे आम्ही झुडिओमधूनच घेतलेले आहेत हा बघा
हाय हा मला पण आवडला आणि घातलेला तेव्हा पण छान वाटत होता आणि यांना पण आवडलं म्हणून मग त्याच्यात खूप सारे कलर. ती बघा मध्ये मध्ये. हॅलो गाईज, मी दाखवलेला आहे ना बघा आम्ही काय दाखवलेलं आहे ना पहिले. ओपन नाही होत तुम्ही. स्कूलला जाण्यासाठी तिने भरलेला आहे टिफिन ना. स्कूलला निश्चित एवढा मोठा टिफिन. टीचर बोला तुझ्या बॅग घेऊन आली. सो आपण मम्माला कंटिन्यू करूया आता. आणि आम्ही यांना पण शॉपिंग केलेली आहे. सो यांच्यासाठी घेतलेली टी शर्ट. हे पण प्लेन टी शर्ट आहे आणि पूर्ण म्हणजे हा कलर घेतला थोडा म्हणजे डार्क ग्रीनिश मध्ये कलर आहे. आणि ही माझ्या पसंतीची. तिचं बघा मध्ये मध्ये काय वेगळा हा आहे ना. हा माझ्या सेम कलरची टी शर्ट आहे म्हणून त्यांना बोले तुम्ही पण घ्या कलर वापरते मॅचिंग मॅचिंग होते म्हणून. आणि हा एक ही यांची चॉईस. आणि हा शर्ट पण घेतलाय. हा घातला ना त्यावेळी तेव्हा खूप मस्त वाटत होता त्यावेळी वेअर केलेला तेव्हा आणि मला आवडला त्यांना पण आवडला म्हणून. ब्लॅक मध्ये आहे. एकदम पूर्ण ब्लॅक नाही बोलू शकत. एकदम मस्त वाटतं. त्यांना फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट बसत होता ना म्हणून. परत मी घेतलेला आहे त्रिशाला. हे बघा हा शर्ट. त्रिशा आहे ना तर 4 वर्षाची झाली. तिचा 4th बर्थडे झाला तरी पण त्रिशाला कपडे आहेत ना 2 ते 3 इयर्सचेच लागतात. तुम्ही 3 to 4 इयर्स कपडे घेतले ना तरी तिला लूज होतो. हे बघा मी हिला ही पण साईज 2 ते 3 घेतले. तुम्ही अशी बघाल ना तर त्रिशाला ते 18 to 24 मंथ्सचे बेबीचे पण कपडे होते. हे बघा हा एक ना ऍक्च्युली बॉईजच्या कलेक्शन मध्ये होता पण आम्हाला आवडला त्रिशासाठी सो आम्ही घेतला. आणि कलर पण खूप मस्त आहे म्हणजे एकदम कलर पण काहीतरी वेगळा आहे. झोप आली ताम थोड्या वेळेला झोपली. कलर स्पेशली मला कलरसाठी आवडला आणि कपडा पण छान आहे म्हणूनच. आणि त्याच्यानंतर आहे ना मी तिथून पण हे जिओ घेतलेले आहेत 2. थांब ना बच्चा खाली तरी बस ना. हे बघा त्याच्यानंतर घेतलेला आहे खूप सारी अशी शॉप. पिशवी आता रात्रीच्या नाही मारायचं फायनली पिशवी रिकामी झालेली आहे. सो त्याच्यानंतर मी घेतले तुम्हाला चप्पल. मला आवडले चप्पल म्हणून मी आणि यातनं खूप सारे वेट शूज घेतलेले आहेत. कधी कधी लिप कलर आपले खूप डार्क असतात मग ते जात नाही. सो त्याच्यासाठी मी घेतलंय लिप कलर रिमूव्हल वाईप. फोडायचं नाही सध्या. कलर ब्लॅकच आहे. मी घेतलाय हा एक मस्कारा. मी हे 2 परफ्यूम पण घेतलेले आहेत. परफ्यूमचे मिनी साईज होत्या. सो मस्त वाटत आणि स्मेल पण छान आहे म्हणून हे घेतले. सो त्याच्यानंतर घेतलेत मी हे आपले वाईट पर्स मध्ये वगैरे कॅरी करण्यासाठी. आणि पिशाने तर अजून एक घेतलाय हा मेकअप रिमूव्हर आहे. सो त्याच्यासाठी वाईट आहे तो पण सेम. आणि हे घेतलेत मी 2 मास्क शीट. हा घेतलेला आहे मी हनीचा अँड विटॅमिन सी. आणि हा घेतलाय ॲलोवेरा. सो हे 2 घेतलेत. आणि हा आहे मस्त. आणि अजून एक आम्ही शॉपिंग केलेली आहे यांच्या शूज. सो आम्ही गेलेलो आणि पुण्यामध्ये ह्या खूप मस्त ऑफ पण होती. इसी बहाने हमने ले लिया है. हे बघा हे शूज. हे वेअर केल्यावर आहे ना खरोखर खूप मस्त वाटत. या वेअर केले मला आवडलेलं आणि यांना पण आवडले. हे घेतलंय ठेवते पण कारण का मी आत्ता थोडं काम आटपलंय मला कंटाळा आला. आणि आज तुम्ही बघू शकता आधीचा ब्लॉग बघितलंच. त्रिशा ऐकणं मला मिस नाहीये.
की तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल तसेच बघितलं असेल, कारण का आज होती संकष्टी आणि मला पुरा दिवस बाहेरच गेलेला. सो हा एक चप्पलचा बॉक्स आणि हे माझे फेवरेट, म्हणजे मला आवडले पर्सनली आणि हे पण मस्त आहे. सो हे त्यावेळी मस्त वाटत. दोन्ही पण शूज खूप मस्त आहेत आणि आम्हाला अरे ऑफर झाले तसेच पण खूप मस्त पडलेत आणि खूप मस्त आहेत. आणि हा बघा मस्कारा पिशानी लावून दाखवते. आमच्या मॅडमला सगळं माहिती असतं. सो ही होती आमची आजची शॉपिंग. आम्ही ना खूपच शॉपिंग केलेली आहे, भरपूर शॉपिंग केलेली आहे आणि यांचे खूप सारे पैसे पण संपून आलेले होते. आम्ही गेलेलो ऍक्च्युली थोडासा सामान घेण्यासाठी, म्हणजे आमचं खूप अचानक प्लॅन ठरलं की आपण जाऊया आणि आम्ही गेलो आणि खूप सारी केलेली आहे शॉपिंग. सो तुम्हाला आमची शॉपिंग कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं आमच्या पूर्ण शॉपिंग मधून हे पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा.